आणि इतरत्र कामगिरीनिमित्त गेलेले आम्ही कुटुंबीय नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना आंगणेवाडी यात्रेला आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे. तर मी आलो आहे गावी, आणि ते म्हणजे आपल्या आंगणेवाडीची आई भराडी देवीची जत्रा आहे, त्यासाठी आलो गावी. तर आपण निघणार आहे आता थोड्याच वेळात. मी शर्ट घालून खाली आलो टाईमपास करायला. काका काकी वगैरे तयार होत आहेत वरती. मी जाईन वरती, परत थोडंसं काम आहे. आणि आता आपण जाणार आहोत जत्रेला. तर मी दरवर्षी काही जत्रेला येत नाही, पण यावर्षी अचानक येणं झालं, तर त्यामुळे आलो. जनशताब्दीची तिकीट होती आपल्याकडे, आणि आता आज आपण जाणार आहे जत्रेला. तुम्हाला जत्रेमधला व्हिडिओ बघायला मिळेल. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. तर आता आपण जाणार आहे, त्या अगोदर तुम्हाला मी एक सांगतो जत्रेबद्दलचं. तर खूप वर्षांपासून आणि खूप लोक येतात, लाखोच्या संख्येने पब्लिक येते जत्रेला, आणि देवीचा प्रसाद असतो. आपल्या वाडीतली सगळी पब्लिक संध्याकाळी जाणार आहे, पण आम्ही लोक आत्ता चाललो आहे, कारण की रात्री आपल्याला पप्पांचे मामा, म्हणजे पप्पांच्या मम्मीचा भाऊ, त्यांच्याकडे ते आंगणे आहेत, त्यांच्याकडे आपल्याला दरवर्षी जेवण असतं, म्हणजे प्रसाद असतो. ते लोक नैवेद्य घेऊन जातात मंदिरात. त्या नैवेद्याबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे. तो नैवेद्य जेव्हा घरात बनवला जातो, त्यावेळेला एकही बाई जेवण बनवणारी एकमेकांसोबत बोलत नाही, बोलायचं नसतं. आणि स्पेशल भोपळ्याचा वडा असतो, गोड वडा, तो खास नैवेद्य म्हणून देवीला दिला जातो. तर ते ताट घेऊन संध्याकाळी रात्री जातात मंदिरात. त्यावेळेला बाकीच्यांना दर्शन बंद असतं, आणि ते नैवेद्य दाखवून झालं की त्यानंतरच सर्वांना जेवायला वाढलं जातं. आणि मंदिराच्या आसपास जर कोण आपल्यासारखी लोकं गेली जेवायला, तर त्या लोकांना कधीच ते लोक नाही म्हणत नाहीत, जेवण हे वाढतात. ठेच लागली पाहायला. तर आता आपण जाणार आहे, निघणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर एन्जॉय करूया मस्तपैकी. मी आहे, काकी, काका आणि अभिची मम्मी आहे. आम्ही चौघंजणं चाललो आहे रिक्षेने. तर मग भेटू. आता आधी मी घरी जातो आणि मग भेटतो. चला, आपण आता निघालो आहे. आपल्याबरोबर काकी आहे. काकी मस्तपैकी साडी बिडी नेसून, होय, मग काका पण आहेत आपल्याबरोबर. चला, आपण खाली आलो आहे. काकी आहे, मोठी काकी आहे सोबत. हां, जत्रेक चाललास? जत्रेक चाललो. चला चला, आपण जाऊया आता डायरेक्ट. जत्रा येवा, तुम्ही पण येवा. डायरेक्ट रिक्षेत जाऊन भेटू. काय नाही, तुमचं चांगलं 33 कोटी देवांगा पोचलो. पुण्य लागतं. ही गाडी मी नवीनच आणली आणि ह्याच्यात लावली चौक्यात. आणि श्रीदेवी भराडी माते नमो नमः. श्रीदेवी भराडी माते नमो नमः. श्रीदेवी भराडी माते नमो नमः. पार्किंग बघा किती मित्रांनो मस्त बनवलेलं आहे. इथून गाडी पुढे एंट्री नाही गाडीला. चला, आपण आतमध्ये जाऊया. हळूहळू भेटत राहू. आणि कोणतीही वस्तू खरेदी करा. जत्रेचं मार्केटच संपत नाही मित्रांनो. जेवढा बघाल तेवढा मार्केटच मार्केट आहे. काकी गुण लागला.
पोलीस नियंत्रण समोर, पोलीस नियंत्रण कक्षासमोर थांबलेल्या भाविकांना विनंती आहे की आपण कामकाजाशिवाय थांबू नये. पोलीस नियंत्रण. जवळजवळ मित्रांनो 20 मिनिटं झाले, आम्ही लोक कंटिन्यू चालतोय. मार्केट संपत नाही अजून तरी, गर्दी नाही. पुढे गर्दी भेटेल आपल्याला एवढं नक्कीच. भरपूर गर्दी असणार आहे पुढे. सगळं काय आहे इकडे बघा. मी बोललो आवाज कसला येईल. जाम गर्दी आहे. जेवढं दाखवणार तेवढं कमी आहे. आपण डायरेक्ट पुढे जाऊन भेटूया. इथे हॉटेल्सच्या पण सोय आहेत छोट्या छोट्या. मालवणचा प्रवेश गेट बघा दर्शनासाठी जाण्यासाठी. आपण पुढून चाललोय. चला गेट चॉईस. स्वागत कक्षामध्ये यावं मित्रांनो. स्वागत कक्षामध्ये यावं. ओळख पटवून त्यांनी हा मोबाईल घेऊन जावा. प्रसाधन गृहात एक मोबाईल सापडलाय. ज्या कोणाचा असेल त्याने ओळख पटवून तो मोबाईल घेऊन जावा. धन्यवाद. विश्वनाथ मायेकर वाट पाहताय. आपण आतमध्ये एंट्री केली आहे. गेटवरून आपण आतमध्ये चाललोय आता. बाकी आहे ना जास्त गर्दी नाही कारण 10वी आणि 12वीच्या एक्झाम सुरू आहे. शॉर्टकट. वेगवेगळ्या पद्धतीच्या चला आपण स्कायवॉक वरून निघालोय. स्कायवॉक वरून यासाठी आपल्या कुटुंबियांनी खरोखर प्रचंड मेहनत घेतली. सगळ्यांच्या सहकार्यातनं आज आपण सुखरूप दर्शन घेत. आई मातेची सर्वांग कृपा आहे. आई भरणी मातेच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद. स्कायवॉक वरून आपण चाललोय बघा. त्याला आपण या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये आपण केलेला आहे. आणि ह्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये आई भरणी मातेचं दर्शन घेत असताना आई आपल्या बरोबर आहे. आई आपल्या सोबत आहे. आणि आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. सगळ्यांना सहकार्य असावं आणि आपण सगळ्यांना सहकार्य करावं. आईच्या दर्शनासाठी जेव्हा आपण आलेलो आहोत तेव्हा आपल्याला एक वेगळा आनंद. श्रीदेवी भराडी माते नमो नमः. श्रीदेवी भराडी माते नमो नमः. तर आपलं दर्शन घेऊन झालंय. आतमध्ये मोबाईल अलाव नाही म्हणून आपण व्हिडिओ शूट नाही घेतला. आता आपण चाललोय जत्रेत. आधी चपला घेऊया आणि मग गर्दी नाही आहे कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत. तर मित्रांनो आता आपण एक अशी गोष्ट बघायला जातोय. सरप्राईज आहे. तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो. बघा हो. तुम्हाला हिंट आली असेल मी काय दाखवायला आलोय. बॅनर बघून काकी दमली उन्हात. जाम ऊन आहे जाम.
त्याला मला वाटतं शेव केला डोक्यावर केस आहे. उभा करा. तर तुम्ही मित्रांनो बघितला 1.5 टनचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा. भरपूर आतमध्ये फिरवलं. एका रेड्यासाठी अख्खा त्यांनी मार्केट फिरवून घेतला. काका काकीचे बॅटरी घेतात. बॅटरी एकच आहे हे तुमचं देतं ना तेमध्ये 2500 का ना हे 2500 का ना. मी काय म्हणतो साहेब ते पण बघा आणि हे पण बघा हे 2500. जत्रेत फिरता फिरता आपली शॉपिंग पण झाली आहे मित्रांनो. काकीने पिशव्या वगैरे भरल्यात. अजून बॅग घेते आहे ती एक कढई आहे. आणि आता आपण निघायला घेणार. काय होतं बोलतो गोंत्याचा. तर पब्लिक आपलं सगळं शॉपिंग करून झालं आणि आता आपण जाणार घरी. बायसाठी खेळणं घेत आहेत. इथे एस टी स्टँड पण होतं बघा. आता आपण जाऊ घरी. डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटू. तर मित्रांनो आपण आलो आहे जस्ट घरी. घरी गेलो, पॅन्ट वगैरे चेंज केली आणि त्यानंतर परत नदीवर आलो. इथे संध्याकाळचं बसायला सुकून वाटतं. बघा ना किती शांतता आहे. पक्ष्यांचे आवाज बघा. चारी बाजूनी पक्ष्यांचे आवाज येत आहेत. इथे आपलं वर घर आहे. आवाज बघा पक्ष्यांचे. संध्याकाळचं इकडे येऊन बसल्यावरती खूप मस्त वाटतं. आणि विश्राम वगैरे आपली बाकीची पलटण आज नाही आहे. ते लोक आत्ता गेले आहेत. आत्ताच जस्ट आम्ही आलो आणि बस सोडली. बसने जातात सगळे रात्रीचे. आपण तर रात्री जाऊ शकत नाही कारण की आपल्याला तिकडे जायचं असतं जेवायला आजोबांच्या इथे. तर आता घरी आलो आहे. तर आम्ही जायच्या अगोदर एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री दर्शनासाठी आले होते. तर त्यामुळे थोडीफार गर्दी झालेली आणि आपण थोडं लेट गेलो. दुपारच्या वेळेस गेलो त्यामुळे आपल्याला गर्दी खूपच कमी मिळाली. डायरेक्ट आम्ही मंदिरामध्ये गेलो. त्या मळ्यातल्या वाटेने गेलो. जवळजवळ 9 तरी रांगा होत्या. पण आम्ही मळ्यातल्या रांगेने गेलो त्यामुळे आम्हाला माहिती होती रांग कशी जाणार ती. त्यामुळे आम्ही त्या रांगेने गेलो आणि डायरेक्ट मंदिरातच जाऊन थांबलो. बाकी आम्हाला मध्ये कुठे थांबावं नाही लागलं. तर मजा आली. घरचे पण अजून सगळेजण असते मुंबईतून आले तर अजून मजा आली असती कारण की मी एकटा आलो काकीला घेऊन. तर सगळेच जण असते तर खूप मजा आली असती. तर चला आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरू आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय. टेक केअर. ओम साईराम.